नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा तुमचाही फॉर्म जर अप्रूव्ह मंजूर झाला असेल तर तुम्हाला आता एक काम करण्याची गरज आहे। तर हे नवीन अपडेट काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला देखील मित्रांनो या योजनेचे पैसे मिळणार नाहीत व लाभापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आता आपण पाहूयात की आपल्याला नेमके काय करायचे आहे। तर आपल्याला सर्वप्रथम गूगलवरती जायचं आहे आपल्या मोबाईल फोनमध्ये आणि सर्च करायचं आहे myaadhar.gov.in। त्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर एक पेज ओपन होईल। थोडा वेळ लागत आहे इंटरनेट स्लो असल्यामुळे। यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पेज ओपन झालेला आहे व इथे आपल्याला एक अंगठा व लॉग इन बटन दिसत आहे। तर आता आपल्याला लॉग इन या बटनवरती मित्रांनो क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एंटर आधार नंबर असं आलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही तुमचा मित्रांनो आधार नंबर जो आहे तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि तुम्ही जो आधार नंबर टाकताय तो आधार नंबर महिलेचाच असला पाहिजे, ज्या महिलेला योजनेचा लाभ घ्यायचा त्या महिलेचा। मित्रांनो, या ठिकाणी व्यवस्थित आधार नंबर टाकून घ्याल्यानंतर तुम्ही खाली इमेज मध्ये दिसणारा कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि टाकून झाल्यानंतर लॉग इन OTP वर क्लिक करायचं आहे। नंतर आपल्या आधारला जो मोबाईल लिंक केलेला त्यावरती मित्रांनो एक OTP येईल। तर तो OTP या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला लॉग इन बटनवरती क्लिक करायचा आहे। जो OTP आपल्या मोबाईल नंबरवर येईल तोच OTP 6 अंकी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता अशा प्रकारचं एक मित्रांनो पेज ओपन होईल। तर या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता 5 नंबरचा ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस। तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। जर तुमची KYC डन असेल तर तुम्हाला इथे दाखवेल कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन आणि या ठिकाणी सीडिंग स्टेटस देखील ॲक्टिव्ह दाखवेल आणि कोणत्या बँकेला तुमचे आधार लिंक आहे ते देखील या ठिकाणी दाखवत आहे। आपले आधार इंडियन पोस्ट पेमेंट बँकेला लिंक आहे। मित्रांनो, जर तुमची बँक या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवत नसेल किंवा तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक सीडिंग मॅपिंग हॅज बीन डन असा मेसेज येत नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन तुमचा आधार नंबर तुमच्या बँकेला लिंक करणे गरजेचे आहे मित्रांनो। आणि जर या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर हे काम तुम्हाला मित्रांनो 15 ते 16 ऑगस्टच्या अगोदर करून घेणे गरजेचे आहे, कारण आपल्याला DBT NPCI द्वारे 17 तारखेला दोन्ही हप्त्यांचे वितरण राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे मित्रांनो।